महापालिकेचे मल निस्सारणाच्या लाईनचे खोदकाम करतेवेळी एका मजुराच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। ईगल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे खोदकाम सुरू असून आज दुपारी 12:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। मृतदेह हा नालासोपारा पूर्वेच्या नागिनदास पाडा येथील पालिका रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला असून संबंधित ठेकेदार आणि कंपनीने कुठेही मजुराला सेफ्टी दिली नसल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। ढैना हौसदा वय वर्ष 48 असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव असून हा मूळचा झारखंड राज्यातील राहणारा आहे। मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता। मात्र ईगल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आज एका मजुराला आपला जीव गमवावा लागला आहे। तुळींज पोलिसांनी यात सखोल तपास करून कंपनी आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे। सध्या तुळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे। यहाँ पे हम ऐसे जा रहे थे इधर अंदर, अपना दुकान है पानी का, तो देखा कि यहाँ पे मिट्टी जोर से गिरा, तो जब जो दौड़ के देखे तो उसका हाथ दिख रहा था केवल इतना, और आदमी दबा हुआ, और उधर जेसीबी उधर काम कर रहा था, जेसीबी को घुमा के लाए इधर, और धीरे धीरे मिट्टी खोदे, मतलब थोड़ा टाइम लगा दिया जाता। हाँ, तो मेरे को लगा थोड़ी देर हाथ ऐसे हिला, इसके बाद देखो इसके हम लोग इसके बाद आए सब लोग, पता नहीं आदमी लोग भीड़ लगाए इधर। आज सकाळी ज्यावेळेला विमानतळाच्या बाजूच्या रोडवरती स्टिवरेज महापालिकेचं काही काम सुरू होतं आणि या महापालिकेच्या कामामध्ये त्या ठिकाणी काही लोक काम करत होते। त्या ठिकाणी ज्यावेळेला एक 10-12 फुटाचा खड्डा खोदला गेला होता आणि त्या खड्ड्यामध्ये काम सुरू असताना एका मजूरच्या अंगावरती तिकडचा तो खड्ड्याच्या बाजूचा मलबा पडून तिथे आज त्या ठिकाणी त्या मजुराची तिकडे दुर्दैवी मरण झालेलं आहे। कशाचं काम सुरू होतं आणि काय? मला जसं त्या ठिकाणी घटनास्थळी गेल्यानंतर माहिती मिळाली, तिथे मलनिस्सारण आपला जो स्टिवेज प्लांट आहे त्याच्या लाईनचं काही काम सुरू होतं। कोणती कंपनी होती? त्या ठिकाणी ईगल इन्फ्रा नामक कंपनीला या ठिकाणचा ठेका दिलेला आहे महापालिकेने, परंतु त्या ठिकाणी जेव्हा काम सुरू होतं त्यावेळेला जेव्हा त्या मजुराचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, त्या मृत्यूचं कारण जर तुम्ही पाहिली तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सेफ्टी दिसत नव्हती। त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या मजुराला ज्या ठिकाणी तो ऑफ झालेला आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकार सुरक्षेचा इंजिनियर वगैरे किंवा सुपरवायझर असतील महापालिकेचे किंवा त्या संबंधित ठेकेदार किंवा कंपनीचे कुठले इंजिनियर त्या ठिकाणी कोणी उपलब्ध नसल्याची माहिती आहे। मग आता काय परिस्थिती आहे? आता त्या मजुराचा झालेला आहे आणि झारखंडचा तो त्या ठिकाणचा रहिवासी असलेला आहे, त्याच्या पाठी त्याचं कुटुंब देखील आहे। आमची हीच मागणी आहे की ज्या ठिकाणी आता त्याचा मृत्यू झालेला आहे त्या मजुराला न्याय मिळाला पाहिजे, त्याला जे काही कॉम्पेन्सेशन आहे ते मिळालं पाहिजे आणि संबंधित त्याच्यामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे। काय बॅकग्राऊंड आहे या मजुराचं? अतिशय गरीब घरातून तो मजूर असल्याची माहिती मिळालेली आहे। त्याचा तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला आला होता आणि खोदकाम सारख्या कामामध्ये तो असल्यासारखं माहिती मिळालेली आहे। किती वय आहे त्याचं साधारण 28 वर्षाचा त्याचा तरुण असल्याची माहिती आहे। आज साधारणपणे 12:30च्या दरम्यान विरार पूर्व मनवेलपडाच्या आसपास विहांता हॉटेलच्या तिथे एक घटना घडल्याची माहिती मिळाली। आम्ही तिथे गेलो होतो, माहिती पडलं की सिवेज लाईनचं काम चालू होतं आणि त्या कामाच्या दरम्यान एक मजूर खाली पडलेला आणि त्याच्यावर ढीग पडल्या कारणाने तो मयत झालेला आहे। त्यासाठी नंतर अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही तुलिंज पोलीस स्टेशन आणि तुलिंज रुग्णालयात आले असता माहिती पडलं की ते मयत झालं आहे। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो की जाधव साहेबांशी बोललो, ते आता आलेले आहेत आणि आता पुढील कारवाई ते करत आहेत। कशाचं काम सुरू होतं? सिवेज लाईनचं। कोण करत होतं हे काम? ईगल इन्फ्रा नावाची कंपनी आहे। आणि कसं म्हणजे कशी घटना घडली ही? आता प्रथमदर्शी असं पाहत आहे की याच्यामध्ये ठेकेदार यांनी काही गोष्टींचं दुर्लक्ष केलेलं आहे। साधारणपणे 8 ते 10 फुटाचा तो खड्डा आहे। JCBने खड्डा खदला असताना एक मजूर त्यात खाली जाऊन काय काम करत होता आणि का जात होता हा एक प्रश्न आहे। त्याचबरोबर एवढा मोठा खड्डा खणताना काही टेक्निकल बाबी म्हणजे सॉईल वेस्ट मॅनेजमेंटची काही माहिती घेतली होती का वगैरे वगैरे असे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत। यातून आता महानगरपालिका आणि संबंधित अधिकारी जे काय उत्तर द्यायचे ते उत्तर देते। आता म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे मजुराचं? त्याचं नाव काहीतरी हंस आहे, तो हे झारखंडचे आहेत आणि साधारणपणे त्यांचं वय 48 आहे।